नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या विस्तारानं. दाभाडी येथील दशनाम गोसावी समाधीभूमीसाठी जिल्हा परिषद मार्फत जनसुविधा निधीतून 5 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याची निविदा ग्रामपंचायतीस प्राप्त झाली असून अद्यापही काम सुरू न झाल्याने नाशिक येथील अखिल भारतीय गोसावी समाज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दाभाडी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्राम विकास अधिकारी दिलीप निकम व उपसरपंच सुभाष नैरे यांच्याशी चर्चा केली. लवकरच कामाचे टेंडर काढून कामास सुरुवात होईल असा विश्वास ग्राम विकास अधिकारी दिलीप निकम यांनी दाखवला. फक्त काम कसं करायचं असं आपण स्थानिक पातळीवर विचार विनिमय करून ते जर काम आपण आपल्या पद्धतीने करायचं ठरलं तर त्याला आणखी विलंब होईल. माझं स्वतःचं मन त्यावेळी असं होतं, मी विशाल बोलू, आपण आहे ते घेऊन घेता नंतर पुढचा प्रस्ताव तुम्ही टाका त्यानंतर, कारण तुमची जी शक्ती यापूर्वी गेलेली आहे आणखी ती वाया जाण्यापेक्षा जे आहे ते पदरात पाडून घ्या आणि नंतरचं काम बघू आपण. काय म्हणण्यापेक्षा प्रस्ताव तयार झाला, तयार होऊन झाला, निधी आपल्याकडे 8 दिवसात प्राप्त होईल. निधी प्राप्त झाला की आपण त्याचं टेंडर फ्लॅश करू आणि कामाला सुरुवात. यावेळी याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास सादर करण्यात आले. प्रतिनिधी व त्याचप्रमाणे पदाधिकारी अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं दाभाडी गावाच्या ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रथमतः स्वागत करतो. या ठिकाणी त्यांनी जो आजचा विषय या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे, याआधी गेल्या 5-7 वर्षापूर्वी डिगा भाऊ भारती, विशाल भाऊ गोसावी यांनी या ठिकाणी वेळोवेळी त्याचं निवेदन देऊन पाठपुरावा केलेला आहे. खास करून या ठिकाणी अनेक वेळा त्याच्यात विशेष लक्ष घालत ग्रामपंचायतीच्या आजी आणि माजी सदस्यांनी आतापर्यंतचा प्रस्ताव पुढे पाठवून त्यासाठी विशाल भाऊंनी मागे त्यांच्या समाजाचे माझे माननीय आयुक्त साहेब कुठल्यासाठी ग्रामपंचायतीने स्मशानभूमी म्हणून एक जागा नियोजित करून त्याला एक निधी स्वरूपात आता मान्यता मिळाली. आपल्या गावाच्या वतीने आणि पंचायतीच्या वतीने नक्कीच आम्ही देऊ शकतो की चांगल्या ठिकाणी चांगलं काम आपण या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. नक्कीच दाभाडी गावात प्रत्येक समाजाला एक निष्ठ म्हणून समाविष्ट केलं जातं. या ठिकाणी गावाच्या वतीने हा प्रकल्प आणि प्रोजेक्ट लवकरच त्यांच्या स्वाधीन करावा ही विनंती त्यांच्या वतीने करतो. आणि या ठिकाणी आलेल्या प्रतिनिधींचं गावाच्या वतीने उपसरपंच साहेबांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा ही विनंती करतो. यावेळी ग्रामपालिका कार्यालयातर्फे नाशिक गोसावी समाज संघटनेचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल निकम यांनी संकल्पना मांडत संघटनेचे आभार व्यक्त केले. यावेळी दाभाडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच सुभाष तुकाराम नैरे यांचा गोसावी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समाज बांधव व मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी या भेटीबद्दल बोलताना एजी गोसावी यांनी सांगितले की एजी गोसावी महामंत्री अखिल भारतीय गोसावी सभा दिल्ली आज या ठिकाणी दाभाडी गावात याचा आमचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्या गोसावी समाजाच्या जे काही स्मशानभूमी हा जो विषय या ठिकाणचा आहे तो गंभीर विषय आहे. मध्यंतरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी कचरा टाकण्यात आला होता, तेव्हापासून हा विषय सुरू झाला आणि एक कंपाऊंड आम्हाला बांधून द्यावं, कारण आजूबाजूला इतर समाजाच्या स्मशानभूमी आहेत, त्यांना कंपाऊंड आहे, वॉल कंपाऊंड आहे, त्यांचं पक्कं कंपाऊंड झालेलं आहे. आणि हा प्रस्ताव पाठवला ग्रामपंचायतीने आणि त्याचा पाठपुरावा करून गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा आपण करत आलेलो आहे. आणि त्याची अंतिमतः प्रगती जी काही मिळाली, त्याचं जे काही आपल्याला रिझल्ट मिळाले ते खूप छान रिझल्ट मिळाले आणि ते कलेक्टर ऑफिसने एकूणच आपल्याला त्याची मंजुरी दिलेली आहे, 5 लाखाची मंजुरी दिली. तर ह्या कामाला ताबडतोब तात्काळ त्याला सुरुवात करावी अशा दृष्टिकोनातून या हेतूने आम्ही इथे सरपंच आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे इतर जे कोणी सदस्य असतील त्यांची भेट घ्यावी हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही इथे आलो. अतिशय चांगली चर्चा त्या जे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी खूप छान अशी चर्चा या ठिकाणी झाली. त्यांनी मला आश्वासन दिले की तुम्ही काही काळजी करू नका आणि हे जे स्मशानभूमीचं काम आहे ते आम्ही करून देऊ, कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही अडचण येणार नाही. योगागर या ठिकाणी योगेश आणि विशाल या दोघांचे अतिशय चांगले संबंध आहेत. इतर समाजाचे जे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते
त्यांनी दोघांचं कौतुक केलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की कुठल्याही प्रकारची आम्ही याच्यात अडचण येऊ देणार नाही. आमचा जो काही इतर समाज जो आहे तो संपूर्ण समाजाचं सहकार्य या ठिकाणी गोसावी समाजाला राहणार आहे आणि म्हणून आम्ही खास या ठिकाणी आलो. आम्हाला खूप आनंद झाला. हे सगळं या ठिकाणी सगळ्या भेटीगाठी झाल्यात आणि त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला वागणूक दिली, आमचं स्वागत केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि निश्चितच याच्या पुढे सुद्धा आम्ही आपल्या ह्या दशनाम गोसावी समाज दाभाडीच्या जे काही कामं असतील, कंपाऊंड वॉल आणि दुसरी इतर काही कामं असेल त्यावेळेस निश्चित जे काही पाहिजे असेल तर आम्ही अखिल भारतीय गोसावी सभा नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तुमच्या याच्यासाठी निश्चितच सदैव तयार राहील. तुमच्या हाकेला आम्ही नेहमी ताबडतोब हजर राहू असं आम्ही आश्वासन देतो. धन्यवाद. गेल्या अनेक वर्षाचा दाभाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न काही अंशी का असेना पण तो मार्गी लागला आहे. यामुळे गावकरी, संबंधित ग्रामपालिकेचे सरपंच, त्यांचे सहकारी ग्रामसेवक या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि यापुढील उर्वरित कार्य त्यांनी लवकरात लवकर सुरू करून समाजाला न्याय द्यावा अशी मी नाशिक जिल्हा समाजाच्या वतीनं मागणी करतो. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.